आता एक ब्रेकिंग बातमी साताऱ्याहून आहे। साताऱ्यामधील खंबाटकी घाटात ट्रॅफिक जाम झालेला आहे। पुण्याहून साताऱ्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर घाटामधील दत्त मंदिर कॉर्नरजवळ गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। घाटामध्ये गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। तर पुणे साताऱ्यामधली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। घाटामध्ये गाडी बंद पडलेली असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सगळ्या वाहनधारकांसाठी आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घाटामध्ये गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण खंबाटकी घाटात ट्रॅफिक जाम झालेला आहे। पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। घाटामधल्या दत्त मंदिर कॉर्नरजवळ एक गाडी बंद पडल्यामुळे घाटात ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। तर पोलिसांकडून सुद्धा रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सांगलीमधल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं 3 दिवसांच्या उघडीपनंतर हजेरी लावली। धरणामध्ये एकूण 11.13 टीएमसी तर 4.25 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे आणि धरणातून 675 क्युसेक्स वेगानं नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय। पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळे 3290 क्युसेक्स इतकी पाण्याची आवक सुरू झाली आहे आणि धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये। दरम्यान पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत झालेली पाहायला मिळते। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यामधून पाऊस जवळपास गायब झालाय। नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे आणि त्यामुळे तीव्र उन्हाळा त्यात दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पावसानं पाठ फिरवल्यामुळे पीक पाण्याची सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेखनं। जून महिना संपत आला तरी मनमाड, मालेगाव, सटाणा, येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अद्यापही पाऊस झालेला नाही। सुरुवातीला ज्या भागात चांगला पाऊस झाला होता तेथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकं जे आहे ते धोक्यात आलेले आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आणि ज्या भागात अद्याप पाऊसच झाला नाही त्या भागातील शेतकऱ्यांचे पेरण्या जे आहे ते खोळंबलेले आहे। त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मात्र यंदा चांगला पाऊस होईल अशी आशा होती, परंतु 1 महिना उलटून गेल्यानंतरही पावसाने पाहिजे तेवढी दमदार हजेरी लावली नाही। त्याच्यामुळे आगामी काळात पाऊस नाही झालं तर गेल्या वर्षीचे जे संकट आलं तसं संकट यावर्षी तर येणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।